तर सध्या मुख्यमंत्री धाराशिवमध्ये आहेत। धाराशिवमधल्या पूरस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेत आहेत। गेल्या काही दिवसांपासून धाराशिवमध्ये तुफान पाऊस बरसतोय आणि यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर हे दृश्य आपण बघतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरमधून धाराशिवमधल्या पूरस्थितीची पाहणी करतायत। धाराशिवमधली ही लाईव्ह दृश्य आहेत। सोलापूरच्या माढा तालुक्यातही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आणि आता ते धाराशिवमध्ये आहेत। धाराशिवमध्ये ते पाहणी करतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरस्थितीचा आढावा घेत आहेत। हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री धाराशिवमधल्या पूरस्थितीचा आढावा घेत आहेत। हे दृश्य आपण धाराशिवमधून बघतोय। सध्या मराठवाड्यात तुफान पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, त्यांच्या कष्टाचं चिखल झालाय आणि याचीच पाहणी करण्यासाठी आज मंत्री मराठवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टरमधून सध्या धाराशिवमधल्या पूरस्थितीचा आढावा घेत आहेत। त्यांनी सोलापूरमध्ये सुद्धा पाहणी केली, लोकांशी संवाद साधला आणि आता धाराशिवमधल्या पूरस्थितीचा आढावा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून घेत आहेत। पुढे आले पाहिजे, ज्यांना जी मदत करता येईल ती मदत या वेळेला महाराष्ट्रातील आपल्या या जनतेला करण्याची सगळे मंत्री आवश्यकता आहे। मंत्री नेते जे आहेत महायुतीचे हे आजपासून दौऱ्यावरती आहेत। आपण कोणकोणत्या भागात आता मी चाललो आता विशेषतः मी जे नाशिक भागामध्ये, कारण विशेषतः म्हणजे ज्यावेळेला मीटिंग चालू होती त्यावेळेला तिकडे येवल्यामध्ये ढगफुटी झाली। आता आमचे सगळे लोक तिथे गेले आहेत, ते पंचनामे सुरू झाले काय, आणि आता मी निघालो पण इथे काही काम होतं ते आटोपलं निघालो। देखिए सर, सब जगह जो है मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री उन्होंने बांट लिए कुछ जिले, या तुम जाओ वहाँ तुम जाओ, और मुख्यमंत्री ने सारे जो है जो पालक मंत्री है गार्डियन मिनिस्टर है